मैत्रिणींनो, टाचेपासून पायापर्यंतच्या भागाची जी काळजी घेतली जाते तिला पेडिक्युअर असे म्हणतात. पाय हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो सुस्थितीत ठेवण्यासाठी पेडिक्युअर करावयास हवे. यामुळे रक्ताभिसरण वाढते, पाय आणि टाचेचे स्नायू संप्रेरित होतात, स्किन मुलायम होते आणि टेन्शन विरहित ठेवण्यासाठी तसेच पाय चांगले दिसण्यासाठी पेडिक्युअर करण्यात येते. तर पेडिक्युअर कसे करावे याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हाय, मी वृषाली ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. पेडिक्युअर करण्याच्या आधी नेल पॉलिश रिमूव्ह करावे. नखे लहान मोठी असतील तर सारखी कापून घ्यावीत. हा पेडिक्युअरचा टब आहे. त्यात क्लायंटला पाय बुडवण्यास सांगावे. पाय जेवढे चांगले भिजतील तेवढी पायावरची डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होईल. आता या पेडिक्युअर टबमध्ये मी ॲरोमा मॅजिकचे सॉल्ट टाकत आहे. त्यामुळे डेड स्किन लवकरात लवकर लूज होते. आता हे ॲरोमा मॅजिकचे हँड सॅनिटायझर आहे. ते तुम्ही हाताला वापरू शकता आणि क्लायंटच्या पण पायावर वापरू शकता. हे ॲरोमा मॅजिकचे क्युटिकल क्रीम आहे. ते तुम्ही पायांच्या नखांना लावून ठेवावे. त्यामुळे नखांवरची डेड स्किन लवकरात लवकर सॉफ्ट होईल व आपल्याला डेड स्किन काढण्यास जास्त त्रास होणार नाही. नंतर ॲरोमा मॅजिकचे स्क्रब घेऊन मी ते तळपायांना व पायांना छान त्याने स्क्रबिंग करून घेतले. स्क्रबिंग केल्यामुळे डेड स्किन आणि टॅनिंग खूप छान निघते. हे स्क्रेपर आहे. यात एका साईडने प्युमिक स्टोन आणि दुसऱ्या बाजूने ब्रश आहे. प्युमिक स्टोनच्या साईडने तुम्ही टाचा घासून घ्याव्यात. परत अंगठ्याजवळसुद्धा खूप डेड स्किन आलेली असते, ती स्वच्छ घासून घ्यावी. तळपाय घासून घ्यावे आणि ब्रशच्या साहाय्याने तुम्ही नेल्स घासून घ्यावे. हा ब्रश खूप सॉफ्ट असल्यामुळे नखांना व पायांना जास्त टोचत नाही आणि त्यामुळे नखांवरची डेड स्किन व्यवस्थित निघते. आपण नखांना क्युटिकल क्रीम लावल्यामुळे आणि त्याच्यावर आपण ब्रशिंग केल्यामुळे नखांवरची डेड स्किन लवकरात लवकर रिमूव्ह होते आणि व्यवस्थित रिमूव्ह होते. नेल साफ करण्याचा छोटासा ब्रश मिळतो. अशा प्रकारचा ब्रश तुम्ही आणून घरच्या घरी देखील नेल साफ करू शकता. आता पाय पुन्हा पाण्यामध्ये चांगले भिजू द्यावे. त्यानंतर जे आपल्याकडे पेडिक्युअरचं किट आहे त्याच्यातील एक इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही नखांवरची डेड स्किन हळूवारपणे काढावी. नखांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेत तुम्ही नखांवरची डेड स्किन काढावी. फायलरने तुम्ही नखांना व्यवस्थित शेप देऊन घ्यावा. नखे जास्त टोकदार व चिचकोळे करू नये, जेणेकरून ते कशात कपड्यात वगैरे अडकणार नाही याची काळजी घेत तुम्ही नेल्सला व्यवस्थित गोलाकार शेप द्यावा. नेल कटरच्या साहाय्याने वेडे वाकडे वाढलेले नेल्स कट करून घ्यावे. नेल्स पाण्यात चांगले भिजल्यामुळे ते अगदी हळूवारपणे निघतात. आपल्याला जास्त त्रास होत नाही ते काढताना. आता हे स्टीलचे स्क्रेपर आहे. याने तुम्ही टाचांवरची, तळपायांवरची आणि बोटांवरची जी डेड स्किन आहे ती हळूवारपणे काढून घ्यावी.
टाचा आणि पाय चांगले भिजल्यामुळे ही डेड स्किन अगदी व्यवस्थित निघते. टाचा खूप जाड आणि कट झालेल्या असल्यामुळे त्याला भेगा पडल्यामुळे आपले पाय खूप दुखतात, त्या टाचा खूप दुखतात. त्यामुळे आपण असे स्क्रॅपरने भिजलेल्या पायांवर जर आपण त्यांनी मसाज करून जर ते काढले तर पाय गुळगुळीत होतात व भेगा पडलेल्या टाचासुद्धा प्लेन होऊन जातात. पेडिक्युअर किटमधील एक इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही नखांवरची डेड स्किन काढावी. मित्रांनो, तुमचे पाय जेवढे जास्तीत जास्त पाण्यामध्ये भिजतील तेवढी तुमची डेड स्किन व्यवस्थित निघेल. भेगाळलेल्या टाचासुद्धा एकदम मस्त मऊ होतील, क्लीन होतील. आता पेडिक्युअरच्या क्रीमने मी मसाज करते आहे. तर एकदम छान स्ट्रोक देऊन तुम्ही पायांना मसाज द्या. त्यामुळे क्लायंटलासुद्धा आरामदायी वाटते, रिलॅक्स वाटते आणि आपल्या पायांच्या तळव्यामध्ये सुद्धा सगळे प्रेशर पॉईंट्स असतात ते दाबत तुम्ही जर मसाज केला तर खरंच त्यासारखं सुख आपल्याला नाही. इतकं छान आणि इतकं छान वाटतं की आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. खरंच तुम्ही एकदा पेडिक्युअर करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर हा आहे फायनल रिझल्ट. बघा किती सुंदर पाय दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.